तुम्ही आधी आत ये. अरे ऐक ना, बाबा काय करतायत? अगं बाबाचं काय घेऊन बसलीयस? काय विचारतेस मला तू की बाबा कुठे काय कसं आहे? मला काय घेणं देणं तो माणूस कुठे काय कसं आहे ते. आणि प्लीज आईचा कॉल वगैरे आला तरी मला कळव आणि मला जरी कॉल किंवा काही मेसेज आला तरी मी तुला कळवते. अगं आई तुला कशाला फोन करेल? जर आईला फोन करा वाटला किंवा ती जर आलीच तर ती सर्वात अगोदर मला फोन करेल. अरे तिला माहिती आहे कितीचा मुलगा किती टेन्शन घेत असणार, किती काळजी करत असणार. मला माहितीये मी हा जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे. अगं मी तुला सांगितलं ना आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं म्हणून आपलं बोलणं झालेलं त्याच्यामुळे मी तुला न्यायला आलोय. असं एक चल बाहेर. अगं पण का बरं अतिरिक्त मी काय म्हणतो आपण इथं बोलू शकतो ना. काय चाललंय तुझं? आपण घरातून बोलू शकत होतो ना. तुला नाही माहिती आपण ह्या गोष्टी घरात बोलू शकत नव्हतो म्हणून मी तुला खाली घेऊन आली आहे. तुला माहिती आहे शेखर, माझ्या प्रत्येक वागण्यात काही ना काही अर्थ असतं. अगं काय कारण होतं आणि अशी कोणती गोष्ट होती जी आपण घरात बोलू शकत नव्हतो जी बाहेर बोलतोय आपण? शेखर आपण ह्या गोष्टी घरी बसून बोलू शकत नव्हतो म्हणून मी तुला खाली घेऊन आली. समज. काय समजू अनु, आपण घरामध्ये व्यवस्थित बसून बोलू शकत होतो गोष्टी, तरी तुम्हाला घराच्या बाहेर आणलं बोलण्यासाठी? अरे माझ्या बाबांसमोर ना तुझ्या आई बाबांचं असं कसं काय बोलणार ना म्हणून मी तुला खाली चल म्हटलं. काय माहिती आहे माझ्या बाबांसमोर तुझ्या आई बाबांच्यात भांडणं झाली आहेत असं जर मी बाबांना सांगितलं ना तर त्यांना काळजी वाटेल शेखर, म्हणून म्हटलं आपण खाली जाऊन बोलू. समजलं? अच्छा असं होय. मला वाटलं भलतंच काहीतरी. काय वाटलं तुला? बरं काय नाही ते सगळं सोड. मी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये आहे. एक काम कर, तू आता खाली आलीच ना तर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. ऐक शेखर, मला वाटतं आपण ना संध्याकाळपर्यंत काकूंची वाट बघितली पाहिजे. अगं काय वेडी आहेस का तू? हां तूच बोललीस ना काल की आपण उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊ म्हणून. बोलले होते शेखर, पण मला वाटतं आपण संध्याकाळी जाऊया पोलीस स्टेशनला प्लीज. हे बघा तू येतेस की मला सांग, नाही तर मी एकटा जातो. तू कसं जाणार पोलीस स्टेशनला, तेही एकटा? अरे वा, म्हणजे मी तर तुला सांगितलं की तुझ्या प्रत्येक दुःखात मी बरोबर असणार आहे, पण तुला आता माझी गरज नाही ना, कारण म्हणून तर चाललायस एकटा, तेही पोलीस स्टेशनला. छान ना, तुला माझ्या मैत्रीची अजिबात कदर नाहीये आणि तुला काय माझं पडलेलं नाही म्हणून तर चाललाय. जा. अनु आर यू सिरियस? तुला कळतंय का तू काय बोलतीयस? अगं काय बोलतीयस तू आणि काय बालिशपणा लावला यार? अगं आपली आई हरवली आहे आणि त्यासाठी मी म्हणतोय तुला पोलीस स्टेशनमध्ये चल म्हणून, आणि हे काय लावलंय तू? मैत्रीची कदर, तुझं माझं, ह्या गोष्टी कुठून आल्या जाणू? हे बघ शेखर, आपण पोलीस स्टेशनला जातोय पण संध्याकाळी बस प्लीज. ठीक आहे आता काय बोलू? जाऊ मी, बाबा वाट बघतोय प्लीज. ठीक आहे जा. अगं तू काहीच काळजी करू नको. त्याला कळलं की मी समजवेल त्याला बरोबर. नाही काकू, त्याला जर समजलं ना की तुम्ही इथे होतात तरीही मी त्याला नाही सांगितलं, बापरे खूप चिडेल शेखर. म्हणूनच अनु मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ देत नव्हती. यार काय मूर्ख बनवलं या मुलीने मला, आणि विशेष म्हणजे मी मूर्ख बनलोय. अगं मी आहे ना. शेखर हा प्रश्न तुला आत्ता पडतोय अनु? तुला आठवतोय अनु तू एकदा बोलली होती की तुझ्या ना प्रत्येक कृती मागे काही ना काही कारण असते. शेख आई तू शांत बस.
मी तुझ्याशी तर बोलणार आहेच, पण मला अगोदर अनुसोबत बोलू. तुला आठवतंय अनु, आठवतंय तुला की तू बोलली होतीस की तुझ्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण असतं म्हणून? हा, मग तुझे या कृतीमागे काय कारण होतं? मला त्रास देणं की माझा मैत्रीवरचा विश्वास उठवणं? बोल ना. शेखर, मला वाटलं होतं. काय वाटलं होतं अनु तुला? तू तीच अनु आहेस ना जी मला नेहमी म्हणायची की शेखर, मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, अगदी कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा. आठवतंय तुला? बोलली होतीस ना तू? हो मग अगं बोल काहीतरी. मला वाटलं काय वाटलं होतं तुला अनु? तुझं हे जे वाटणं भरड नाही ना, ते बाजूला ठेवा अगोदर. ते मला अजिबात सांगू नकोस. तुला जरा सुद्धा किव नाही आली का ग? हा, की तुझा एक जीवाचा जिवलग मित्र शेखर आणि आहे ना मी तुझा मित्र? म्हणजे मी कन्फर्म करतो, आहे ना मित्र नक्की? हा, तुझा एक असा मित्र जो तुझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा आहे, तुझ्या काळजाचा तुकडा आहे. हा, असंच म्हणायची ना तू? असंच म्हणायचीस ना? अगं कुठं गेलं तुझं हृदय? कुठं गेलं तुझं काळीज? तुला माहिती आहे ना, हे जर सगळं मी केलं असतं ना, ऍक्च्युली ना हे मी केलंच नसतं. कारण माहिती आहे तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे, कळलं? तू आहे ना मैत्रीच्या नावावर कलंक आहेस, कलंक. शेखर अरे, तुला माहिती आहे ना, तू जर आपली मैत्री बोलून तोडली असती ना तर मला वाईट नसतं. पण तू आहे ना माझ्या पाठीवर वार केलाय अनु, आणि ते मी अजिबात सहन करणार नाही. तुला माहिती आहे अनु, मला असं वाटायचं की मी ना जगातला सगळ्यात लकी मुलगा आहे. आणि कारण माहिती आहे तुला? तुम्हाला माहिती आहे कारण? कारण मला असं वाटायचं की माझ्याजवळ माझी अनु आहे, माझी सगळ्यात चांगली मैत्रीण. पण त्याच मैत्रिणीने माझा विश्वासघात केलाय. बाळा ऐक, तू तुझ्या ठिकाणी योग्य आहेस, पण तुला आम्ही का नाही सांगितलं याच्या मागे पण एक कारण आहे. तू आधी निवांत इथं बस बरं, आणि रागाच्या भरात काही बोलू नकोस. तू जर मला काल सुद्धा सांगितलं असतं ना की शेखर, आई माझ्या घरी आहे, तू निवांत झोप, तू टेन्शन घेऊ नकोस, तर मला खूप बरं वाटलं असतं ग. भले तुला आईने सांगितलं असेल किंवा बाबांनी सांगितलं असेल की शेखरला नको सांगू, पण तुझं हे कर्तव्य होतं मला सांगणं की शेखर, आई माझ्या घरी आहे, तू निवांत झोप, तू टेन्शन घेऊ नकोस. बट आय एम रिअली सॉरी. आजपासून नाही, आत्तापासूनच आपली मैत्री तुटली. तू विसर की तुझ्या आयुष्यामध्ये एखादा शेखर नावाचा व्यक्ती होता, जो तुझ्या प्रत्येक आकेला धावून यायचा आणि जो तुझ्या प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहायचा. समज की तो आजपासून मेला म्हणून. शेखर अरे, तिची काहीच चूक नाहीये. हो, त्याच्यात तिची चूक नाहीच आहे, त्याच्यामध्ये माझी चूक आहे. मी स्वतः तिला माझ्या जीवाभावाची मैत्रीण मानली आणि फसलो. पण एक गोष्ट आहे, आपण आयुष्यामध्ये कुणालाही जीव लावला ना तर वेळेवर कुणालाही भाव देता येत नाही, हे मात्र तेवढंच खरं.
थँक्यू सो मच. तुला माहिती अनु, तू मला खरंच फोन करून एकदा तरी फोन करून सांगायला होतं अनु, की आई तुझ्या घरी आलेली आहे म्हणून. तुला माहिती अनु, मी माझ्या आयुष्यामध्ये आई नंतर मला जर जवळचं स्थान दिलेलं आहे ना, ते मी तुला दिलेलं होतं आणि त्याचाच तू विश्वासघात केलाय चालू. तुला माहिती किती टेन्शन मध्ये होतो मी. आई कुठे असेल, रात्रभर कुठे झोपली असेल, मी काय खाल्लं असेल की नाही, तिने काही जीवाचं बरं वाईट केलं असेल की नाही, तू त्याचा जरा सुद्धा विचार नाही केला ना अनु. पण अनु, तुला जरा सुद्धा नाही वाटलं का ग की शेखरला जेव्हा कळेल की आई तुझ्याकडे आहे, तेव्हा मला किती हर्ट होईल ते, किंवा शेखर तुझ्यावर चिडेल म्हणून. हा बोल. शेखर, मी तुला कॉल करणारच होते रे. अगं काय, मी हे करणार होते, मी ते करणार होते, मी हे केलं असतं, मी ते पण नाही केलंस ना तू. तुला माहिती आहे अनु, मला आहे ना सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या व्यक्तीच्या मांडीवर मी डोकं ठेवून रडलेलो, त्याच व्यक्तीच्या घरी माझी आई होती, पण तरीही त्या व्यक्तीने मला सांगितलं नाही की तुझी आई माझ्या घरी आहे म्हणून. का अनु, का? बोला ना. शेखर, अरे ऐक तरी माझं. आई तू थांब, मला अनुसोबत बोलू दे. तुला माहिती आहे अनु, जर याच जागी तुझी आई निघून गेली असती ना, आणि तुझी आई जर माझ्या घरी आली असती ना, तर मी आहे ना अगोदर तुला फोन करून सांगितलं असतं की अनु, तुझी आई माझ्या घरी आहे. जरी तुझ्या आईने सांगितलं असतं की फोन करू नको, तरीही मी तुला फोन करून सांगितलं असतं की अनु, तू टेन्शन घेऊ नकोस, तू शांत झोप, तू रडू नकोस, तुझी आई माझ्या घरी आहे. का तुला माहिती आहे? कारण ना मला ती एक स्माईल बघायला खूप आवडला असतो, जी ना तुझ्या आईला बघितल्यावर तुझ्या चेहऱ्यावर आली असती. पण बरोबर आहे, त्या फिलिंग तुला कसं काय समजणार? ज्या व्यक्तीला आईच नाहीये, त्या व्यक्तीला आई सोडून गेल्याचं दुःख कसं करणार? काय बोलतोयस तू? काय बोलतोय, तुला कळतंय का? कळतंय तुला? आई बस झालं, वरच्यांच्या घरात जेवढा तमाशा करायचा ना, तेवढा खूप झाला. मी खाली थांबतोय, ये लवकर खाली. शेखर, शेखर, अरे ऐक ना. अनु, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप ऐकावं लागलं शेखरचं. अगं तू चिडलेला तो म्हणून खूप काही बोलून गेला, मला कळतंय. मीच सांगितलं होतं की त्याला नका सांगू. माझीच चुकी झाली. हे बघ, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये जो काही दुरावा निर्माण झालाय ना, तो मी होऊ देणार नाही. मी सगळं सांगते त्याला. पण तो आईबद्दल बोलला ना, मलाही खूप वाईट वाटलं. अगं पण तो रागात होता ना, त्यामुळे तो सगळं बोलून गेला. बघ, तो स्वतः तुझी माफी मागायला येईल. दादा माफ करा, माझा शेखर खूप काही बोलून गेला. तू रडू नका आता. काळजी घे. शेखर, हे बघ शेखर, मला तुझं हे अजिबात पटलेलं नाहीये. बघ आई, कुणाचं कुणाला किती पटलेलं आहे ना, हे आपण घरी गेल्यानंतर बघूयात. सध्या मला हे महत्वाचं वाटतंय की तू सेफ आहेस. तुम्हाला किती दुखावलेलं आहे ना, याचा तू अजिबात विचार सुद्धा करू शकत नाहीस. बाकी ज्या व्यक्तीला बोलायचं होतं ना, त्या व्यक्तीला मी ऑलरेडी बोललोय. अरे, ती तुझी मैत्रीण आहे ना, आणि प्रेम करतोस तू तिच्यावर. तू तिला इतकं हर्ट केलंस, त्याआधी एकदा विचार नाही केला तिच्या मनाचा. आणि बाकीचं जाऊ दे रे.
तू तिला चक्क तिच्या आईवरनं बोललास. अरे किती वाईट वाटलं तिला त्याचं. प्रत्येक वेळेस ती आपल्या पाठी उभी राहिली. काय नाही केलं तिने आपल्यासाठी. आणि तिने तुला कायम सपोर्ट केलाय आणि तू तिच्याशी असं वागलास. हे बघ, आणि तिने तुला जे नाही सांगितलंय ना ते मी सांगितलं होतं की शेखरला काहीच बोलू नकोस म्हणून. तिला बिचारीला प्रत्येक वेळेस वाटत होतं की शेखरला सगळं सांगूया, त्याच्याशी सगळं बोलायचंय मला, पण मीच नाही म्हटली होती तिला. आणि तू तिच्याशी इतकं भांडण केलं, मैत्री तुटली म्हणे. हे बघ आई, माझं खरंच ना प्रचंड डोकं दुखतंय. आणि तुला खरंच वाटतं का ग की अनुला बोलल्यानंतर मला बरं वाटलं असेल म्हणून? मलाही त्या गोष्टीचं तेवढंच वाईट वाटलंय. पण ना मला खरंच वाटत नाही की मी काही चुकीचं बोललोय. हा, तिच्या आईविषयी मी बोलून चूकच केली, पण त्याबद्दल मागेल मी तिची माफी. पण आता सगळं संपलंय आहे. आमची मैत्री तुटली आहे आता. आणि प्रेम माहित नाही. अरे, जी गोष्ट तुला माहितीच नाहीये त्याबद्दल तू इतकं ठामपणे कसं बोलू शकतोस? आई, मला ऑलरेडी उशीर होतोय. तू चल प्लीज. हे बघ, खरं तर मला जायचंच नाहीये, पण तू इतकं म्हणतोयस ना म्हणून मी तुझ्या सोबत येईल. पण आपण आपल्या जुन्या घरी जाऊयात. अरे, इतका खर्च करून इतकं मोठं घर बांधलं, पण कधी शांतता नाही लागली रे त्या घरामध्ये मला. सतत आजूबाजूंचे टोमणे तुझ्या बापावरनं. नाही, तुझ्या बापाला काय दारू पिऊन यायचंय, काय तमाशा करायचा ना तो त्यांना करू दे तिथे. आपण आपल्या जुन्या घरी जाऊयात. हो. अगं आई, तुला शिफ्टिंग वगैरे सगळं एवढ्या सोप्या गोष्टी वाटतात का ग? हा, हे बघ, आपण ज्यावेळेस नव्या घरात गेलो त्यावेळेस काय नेलं होतं बरं? फक्त कपडे नेलेत आणि काहीतरी फायली वगैरे. अरे, बाकी सगळं तिथे तसंच आहे. म्हणजे बघ ना, थोडी साफसफाई केली ना की आपण दोघं मस्त राहू शकतो तिथे. तुझ्या बापाला राहू दे त्या मोठ्या घरामध्ये. आणि हो, तुझ्या बापाच्या सांगण्यावरनं मी तुला ते घर विकायला सांगणार होते. बरं झालं बाई नाही सांगितलं. नाही नाही, तू चल बरं, आपण जुन्या घरीच जाऊयात. आई तू बघ हा, अजूनही विचार कर. माझा विचार झालाय. चल जुन्या घरी जाऊयात. तू आहे ना, मैत्रीच्या नावावर कलंक आहेस, कलंक. तू विसर की तुझ्या आयुष्यामध्ये एखादा शेखर नावाचा व्यक्ती होता. समज की तू आजपासून मेला म्हणून. आजपासून नाही, आत्तापासूनच आपली मैत्री तुटली.